अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघा, श्रावण मासातील पहिला दिवस आणि योगायोगाने श्रावण मासातील पहिला सोमवार हा पहिल्याच दिवशी आलेला आहे। खरं तर खूप वर्षानंतर जुळून आलेला हा अत्यंत दुर्मिळ आणि शुभ योग आहे। क्वचितच असं कधीतरी पाहायला मिळतं जो योग या श्रावण मासात आपल्याला पाहायला मिळत आहे। बघा, आजचा दिवस हा महादेवांना प्रसन्न करण्यासाठी, महादेवांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, माता पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी आजचा दिवस हा विशेष महत्त्वाचा आहे। श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो, त्यामुळे या महिन्यामध्ये स्नानाला, दानाला, दीपदानाला आणि उपाय सेवांना विशेष महत्त्व दिले जातं। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच श्रावणातील या पहिल्या सोमवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, आज जर तुम्ही महादेवांच्या मंदिरात जाणार असाल किंवा जर तुम्ही महादेवांच्या मंदिरात गेला असाल तर तिथून महादेवांच्या पिंडीवरून ही एक वस्तू गुपचूप तुम्हाला आपल्या घरी आणायची आहे। जर आज महादेवांच्या पिंडीवरून ही एक वस्तू तुम्ही आपल्या घरी घेऊन आलात ना, तर तुमचं भाग्य बदलेल, घरामध्ये असणार आजारपण संपेल, तुमची एखादी अडलेली किंवा कितीही कठीण असणारी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल आणि तुमची अडलेली जी काही कामं असतील तर ती कामंही मार्गी लागतील। हा उपाय श्रावण मासातील फक्त सोमवारीच आपल्याला करता येतो। आता जे लोक सकाळीच महादेवांच्या मंदिरात जाऊन आलेले आहेत ते आम्हाला उपाय करायचे, पण आम्ही तर जाऊन आलो, मग काय करावं? तर तुम्ही पुढच्या सोमवारी हा उपाय केला तरीही चालेल। पण जे लोक अजूनही महादेवांच्या मंदिरात ज्यांचं जाणं बाकी आहे तर त्यांनी आवर्जून महादेवांच्या मंदिरामध्ये जा आणि तिथून ही एक वस्तू आवर्जून आपल्या घरी घेऊन या। खरं तर मी स्वतः हा उपाय केलेला आहे आणि माझं रुद्राभिषेक, जे काही सोमवारची पूजा आहे ती सगळी झालेली आहे। आमच्या गावामध्ये पुरातन काळापासून एक महादेवांचं मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे आणि प्रत्येक वर्षी संपूर्ण श्रावण महिना म्हणजे संपूर्ण अगदी एक महिनाभर त्या महादेवांच्या मंदिरामध्ये अभिषेक असतो। ब्राह्मण येतात आणि आम्ही ज्या काही बायका आहोत तर त्या मंदिरामध्ये जातो। सगळं रुद्राभिषेक असेल, मंत्र स्तोत्र सगळं काही म्हणजे स्वतःच्या हाताने आपल्याला करायला मिळतं। खरंच खूप छान वाटतं। हे सगळं करून मी आज हा उपाय केलेला आहे आणि त्याच्यानंतर आज मी जो उपाय केलेला आहे तोच तुमच्यासोबत मी आता शेअर करत आहे। सगळ्यात पहिले काय करायचं, महादेवांच्या मंदिरात जाल तेव्हा थोडंसं दूध, थोडंसं घरातलं पाणी, तिथे कितीही पाणी असेल पण घरचं, आपल्या घरातलं जे शुद्ध पाणी आहे ते घेऊन जायचं। सगळ्यात पहिले महादेवांच्या पिंडीवरती थोडंसं दूध घालायचं, थोडं पाणी, आधी पाणी घालायचं, मग दूध घालायचं, पुन्हा थोडंसं पाणी घालायचं। ठीक आहे, हे घालून झालं की त्याच्यानंतर महादेवांच्या पिंडीवरती एक बेल चढवायचं। तुमच्याकडे जेवढी बेलाची पानं असतील तेवढी चढवली तरी चालतील। त्यानंतर आपल्या हाताच्या मुठीमध्ये तांदूळ घ्यायचे, कारण आज जी शिवमुठ आहे ती तांदळाची आहे, म्हणून तुम्हाला थोडेसे तांदूळ मुठीमध्ये मावतील एवढे तांदूळ घ्यायचे आणि महादेवांच्या पिंडीवरती तुम्हाला ही शिवमुठ अर्पण करायची आहे। अर्पण करत असताना मनात एक इच्छा धरायची आहे आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी महादेवांना प्रार्थना करायची आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा एक 5 मिनिटभर बसून। इतकं सगळं करून झालं की त्यानंतर महादेवांच्या पिंडीवरती तुम्हाला डोकं ठेवून नमस्कार करायचा आहे आणि त्याच पिंडीवरती जे तांदूळ अर्पण केले होते, आपण केलेले असतील किंवा कुणीही केलेले असतील, मिक्स तांदूळ असतील तरीही चालतील, फक्त महादेवांच्या पिंडीवरती आज जे तांदूळ अर्पण केलेले आहेत त्यातील एक चिमूटभर तांदूळ काढायचे। महादेवांच्या पिंडीवरील एक चिमूटभर तांदूळ बाजूला काढायचे आणि एक कागद किंवा कापड घ्यायचं, घरूनच घेऊन जा, त्या कापडात किंवा कागदामध्ये ते चिमूटभर तांदूळ घालायचे, त्याची पुडी करायची आणि ती घरी घेऊन यायची। यासोबत तुम्हाला एक केळ महादेवांच्या पिंडीच्या शेजारी किंवा महादेवांच्या पिंडीवरती ज्यांनी केळ, आता आमच्या मंदिरामध्ये भरपूर लोकांनी केळी अर्पण केलेली आहेत, मला वाटतं प्रत्येक ठिकाणी केळी अर्पण केली जातात, तर तिथून तुम्हाला एक केळ आपल्या घरी आणायचे, एक चिमूटभर तांदूळ आणि केळ, या 2 गोष्टी तुम्हाला आज आपल्या घरी घेऊन यायच्या आहेत। ठीक आहे, या 2ही गोष्टी घरी आणल्यानंतर सगळ्यात पहिले जे चिमूटभर तांदूळ तुम्ही कापडात किंवा सफेद कागदामध्ये आणलेले असतील तर हे तांदूळ तुम्हाला
देवघराच्या समोर महादेवांची पिंडी असेल किंवा देवघराच्या समोर जिथे तुम्ही दिवा लावलेला असेल, भगवान शिवशंकरांची किंवा माता पार्वतीची मूर्ती असेल, आता यापैकी काहीच नसेल तर देवघरात नुसता दिवा लावलेला आहे, तर तुम्ही देवघरात कुठेही कुठल्याही ठिकाणी गणपती बाप्पांच्या बाजूला कुठेही तुम्ही ही जी पुडी आहे ती ठेवून द्यायची आहे. मनात एक इच्छा धरायची आहे आणि घरामध्ये अखंड सुख समृद्धी येण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर ही जी तांदळाची पुडी आहे ती खोलायची, ती उघडायची आहे. आता त्यामध्ये घातलेले जे 1 चिमूटभर तांदूळ असतील त्यातील 1 तांदळाचा दाणा उत्तर दिशेला, 1 तांदळाचा दाणा पश्चिम दिशेला, 1 तांदळाचा जो दाणा आहे तो दक्षिण दिशेला आणि 1 तांदळाचा जो दाणा आहे तो तुम्हाला म्हणजे उत्तर, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण अशा 4ही दिशांना 4 तांदळाचे दाणे घालायचे आहेत. आणि राहिलेले जे तांदळाचे दाणे आहेत ते त्या कागदामध्ये किंवा त्या कापडामध्येच बांधून तुम्हाला ठेवायचे आहेत. ही पोटली अखंड सांभाळून ठेवा, आपल्या सोबत ठेवा, आपल्या जवळ ठेवा. नेहमीच तुम्हाला ही तांदळाची जी पोटली आहे जी आपण महादेवांच्या पिंडीवरून आज आणलेली आहे ती सकारात्मकता देईल. प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती तुम्हाला मिळत जाईल. अडचणी किंवा आर्थिक परिस्थिती जी आहे ती तुमची सुधारत जाईल आणि प्रत्येक गोष्टीत तुमची भरभरून प्रगती होईल. ठीक आहे. त्यानंतर जे केळं आपण आणलेलं आहे महादेवांच्या पिंडीवरून, जे केळं आणलेलं आहे, तर आज संध्याकाळी तुम्हाला गोडाचा शिरा किंवा गोडाची खीर बनवायची आहे. गोडाचा कुठलाही एक पदार्थ बनवायचा आहे आणि त्यामध्ये हे केळं तुम्हाला घालायचं आहे. हे केळं घालूनच तुम्हाला तो गोड पदार्थ बनवायचा आहे. आणि हे जे काही तुम्ही बनवलेलं आहे ते तुम्हाला तुमच्या घरातील सगळ्या सदस्यांना खाऊ घालायचं आहे. सगळ्यांना, घराच्या बाहेर नाही तर घरातील. सगळ्यात पहिली यातील 1 वाटी खीर किंवा शिरा बनवला असेल तर तो देवघराच्या समोर ठेवायचा आणि 1 वाटीभर खीर किंवा 1 वाटीभर शिरा तुम्हाला गोमातेसाठी ठेवायचा आहे. तुम्ही रात्री काढून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी गोमातेला खाऊ घातला तरी चालेल. काही रात्री आम्हाला शक्य नाही तर दुसऱ्या दिवशी गोमातेला खाऊ घाला. खूप प्रयत्न करूनही गोमातेला हे खाऊ घालणं शक्य नसेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही काही प्राणी असतील, काही पशुपक्षी असतील तर तुम्ही त्यांना खाऊ घातलं तरीही चालेल. पण 2 वाट्या सगळ्यात पहिले काढून ठेवायच्या. 1 वाटी ही आपल्या देवघराच्या समोर आणि 1 वाटी जी आहे ती तुम्हाला काढून ठेवायची आहे गोमातेसाठी. आणि मग राहिलेली जी काही खीर आहे ती घरातल्या सगळ्या सदस्यांनी खायची आहे. याने अखंड महादेवांचा आशीर्वाद राहील, महादेवांची कृपा राहील, मनात असणारी इच्छा पूर्ण होईल, अखंड तुमच्या घरामध्ये सुख आणि समृद्धी राहील. अत्यंत साधा, अत्यंत सोपा उपाय आहे. आजचा हा खास उपाय आहे. आवर्जून करा. या 2 गोष्टी आवर्जून आपल्या महादेवांच्या मंदिरामधून घेऊन या.